Okay, good morning, friends. So let's start our today's session. So today we are going to discuss about optional subject. Lots of students were demanding for the optional. खूप लोकांचं असं देखील म्हणणं होतं की सर ऑप्शनल बद्दल सांगा आणि सोशोलॉजी बाबत सांगा. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सोशोलॉजी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल ऑप्शनल असतो काय? वी विल टॉक ऑन सम टॉपिक्स. फर्स्ट थिंग, व्हॉट इज ऑप्शनल सब्जेक्ट? ऑप्शनल सब्जेक्ट मला कुठं कुठं घ्यावं लागेल? एमपीएससी मध्ये असतो का, यूपीएससी मध्ये असतो का? ऑप्शनल सब्जेक्टचं काय वेटेज असेल? टोटल एकूण ऑप्शनल सब्जेक्ट किती आणि त्यापैकी व्हॉट इज द सिलेबस फॉर सोशोलॉजी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट? सो फर्स्ट क्वेश्चन, ऑप्शनल नेमका असतो काय? तर वेन एव्हर यू आर प्रिपेरिंग फॉर द सिव्हिल सर्व्हिसेस और स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस लाईक यूपीएससी और एमपीएससी. इनफॅक्ट आता तुमच्या एमपीएससीचं देखील पॅटर्न चेंज झालं आहे फ्रॉम द 2025. तुमचं पॅटर्न पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. 1750 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे आणि या संपूर्ण पॅटर्नमध्ये तुम्हाला 1750 पैकी जवळजवळ 500 मार्काचा एक स्पेशल किंवा ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा असतो. यूपीएससीमध्ये एमपीएससीमध्ये एकूण 26 ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट दिलेली, दॅट वी हॅड ऑलरेडी डिस्कस्ड इन द प्रिव्हियस लेक्चर. आणि या 26 ऑप्शनलपैकी एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे तुमचा सोशोलॉजी or समाजशास्त्र suppose, and this entire subject will carry the weightage of near about 500 marks. हा पूर्ण ऑप्शनलचा वेटेज किती असणार आहे? 500. 500 मार्कासाठी तुम्हाला हा ऑप्शनल सब्जेक्ट असेल. 500 पैकी याचे दोन पेपर असतील, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 असेल तुमचा 250 मार्काचा आणि त्यानंतर तुमचा पेपर 2 असेल 250 मार्काचा. असे 250 मार्क्सचे दोन पेपर असतील. कंबाईनली इट विल मेक 500 मार्क्स विच आर अलॉटेड फॉर द ऑप्शनल. सो ऑप्शनल 500 मार्काचं असेल आणि तुम्हाला यूपीएससी प्लस एमपीएससी या दोघंही सब्जेक्ट्समध्ये वैकल्पिक विषय घेणं हे अनिवार्य आहे. इट इज कंपल्सरी अँड वन ऑफ द सब्जेक्ट इज सोशोलॉजी. आता दुसरा प्रश्न असा आहे की एक्झॅक्टली सर व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सोशोलॉजी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट. आता तुम्ही म्हटले की जवळजवळ 26 ऑप्शनल सब्जेक्ट आहे, मग 26 पैकी आपण एकालाच का सोशोलॉजीला काय इम्पॉर्टन्स येईल? व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस, व्हॉट आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दिस सोशोलॉजी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट? सो फर्स्ट ॲडव्हान्टेज जर आपण म्हटलं सोशोलॉजीचं, सोशोलॉजी हा सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटी बॅकग्राऊंड असलेल्या मुलांच्या खूप फेवरेट सब्जेक्ट. म्हणजे तुम्ही जर आर्ट्समधनं तुमचं शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल किंवा तुम्ही एखाद्या ह्युमॅनिटेरियन सब्जेक्टमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे, त्यावेळेला सोशोलॉजी इज द फर्स्ट चॉईस ऑफ ऑल द ॲस्पायरंट्स. फर्स्ट चॉईस असतो हा जनरली कुणासाठी? जे ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंडचे, ज्यांनी आर्ट्समध्ये आपलं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट अबाउट सायन्स सब्जेक्ट? तर जे लोक सायन्सला असतात ते सुद्धा सोशोलॉजी ऑप्शनल घेत असतात, कारण याचं नावच सोशोलॉजी, इट्स अ सोशल सायन्स. याच्यात सायन्स पण कॉन्सेप्ट आहेत ज्या एका आर्ट्सच्या मुलालाही समजू शकतात, एका कॉमर्सच्या मुलालाही समजू शकतात आणि सायमल्टेनियसली एक इंग्लिश मिडियमचा किंवा सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलाला देखील याच्यातल्या सगळ्या संकल्पना आपण समजून घेऊ शकतो. सो इट्स क्वाईट इझी. तिसरा याचा बेनिफिट आहे ह्या सब्जेक्टचा की ह्या सब्जेक्टचा सिलेबस हा सगळ्यात कमी. तुम्ही जर 26-27 ऑप्शन पाहिले आणि तुम्ही जर म्हटलं की सर अकॉर्डिंग टू सिलेबस आपण जर यांना कालानुक्रमे सपोज याच्यानुसार लावलं सिलेबसनुसार, सो सोशोलॉजी हॅज द व्हेरी लेस सिलेबस और मिनिमम सिलेबस ॲज कम्पेअर्ड टू ऑप्शनल सब्जेक्ट. ऑप्शनमध्ये सगळ्यात मोठा सिलेबस आहे हिस्ट्रीचा, कारण हिस्ट्रीचा स्पॅन खूप मोठा आहे. 5000 वर्षाचा आपलाच इतिहास आहे, त्यातल्या त्यात वर्ल्ड हिस्ट्री वगैरे वगैरे. सेकंड कम्स युअर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, देन जिओग्राफी, देन पॉलिटिकल सायन्स. पण असंही की भाग नाही की खूप जास्त फरक आहे का? 2-4 टॉपिकचा वर खाली फरक आहे, 5-10% वर खाली होईल. असं नाही की एकदम 50% सिलेबस येऊन गेला आहे. जिओग्राफीमध्ये जर 15 पॉईंट असतील तर सोशोलॉजीमध्ये 10 पॉईंट, 4-5 पॉईंटचा एक फरक आहे. खूप काही जास्त डिफरन्स त्या ठिकाणी नाही आहे, हे एक तुम्ही लक्षात घ्या. सिलेबस कमी. दुसरा याचा बेनिफिट आहे किंवा दुसरा याचा ॲडव्हान्टेज आहे, हा सोशोलॉजीचा जो सिलेबस आहे दॅट सिलेबस इज अगेन गेट ओव्हरलॅप्ड विथ युअर GS पेपर 1.
तुम्हाला UPSC MPSC मध्ये 4 GS चे पेपर असणार आहे. त्यापैकी GS पेपर 1 जो आहे त्या GS पेपरमध्ये तुम्हाला इंडियन सोसायटी नावाचा एक टॉपिक, हिस्ट्री, जिओग्राफी, आर्ट अँड कल्चर आणि इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटीवर दरवर्षी ह्या वर्षी देखील आता लास्ट ह्या वीकमध्ये एक्झाम चालू आहे UPSCची. तिच्या मेन्सच्या पेपरमध्ये पाहिलं तर 60, 70, 80 मार्क्ससाठी 60 to 80 मार्क्ससाठी तुम्हाला एव्हरी इयर प्रत्येक वर्षी इंडियन सोसायटीचा पार्ट विचारला जात असतो. ओव्हरलॅप होत आहे. तुम्ही जर सोशोलॉजीचा ऑप्शनल म्हणून अभ्यास केला, तुम्हाला वेगळा त्या ठिकाणी त्या इंडियन सोसायटीच्या पार्टचा अभ्यास करायची गरज नाही आहे, बिकॉज ऑलरेडी दॅट इंडियन सोसायटी इज द एंटायर सेकंड पेपर ऑफ युअर सोशोलॉजी. समाजशास्त्राचा 2 पेपर त्याचं नावच आहे इंडियन सोसायटी, भारतीय समाज. सो ओव्हरलॅपिंग एक मेन इश्यू आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. दूसरा इथे एक प्रश्न आलाय. द क्वेश्चन इज फ्रॉम दृष्टी. शी इज आस्किंग दॅट सर पहिल्या 100 मध्ये किती विद्यार्थी असतात. ये भी एक अच्छा क्वेश्चन की जो टॉप 100 स्टुडंट्स रहते हैं किंवा जे सुरुवातीचे टॉपर असतात 1 to 100 त्यापैकी किती लोकांचा सोशोलॉजी याचा ऑप्शनल असतो. तर तुम्ही एक अप्रॉक्सिमेट जर म्हटलं तो नियरली 20 to 25 पीपल बिलॉंग टू दिस कॅटेगरी. मीन्स आउट ऑफ 100 टॉपर्स 20 to 25 toppers or students will belong with subject सोशोलॉजी. बड़ा नंबर हो गया ये. 20-25 मुलं खूप झाले. 20 ते 25 मुलं इन टॉप 100. जैसा सवाल पूछा गया था, ये भी एक बेनिफिट है सपोज. और चौथी चीज है, सबसे बेसिक चीज, दिस सब्जेक्ट इज रियली वेरी इजी टू अंडरस्टैंड. ये इतना इजी सब्जेक्ट है कि इसको पढ़ने की जरूरत ही नहीं है, समझने की जरूरत नहीं है. मीन्स द थिंग, 2 प्रोसेस रहती है, एक लर्निंग का रहता है और दूसरा अंडरस्टैंडिंग का होता है. आप हमेशा लर्निंग इंपॉर्टंट इन UPSC और MPSC में. व्हाट इज इंपॉर्टंट इज युअर अंडरस्टँडिंग. तुम्हाला ती संकल्पना खरंच डोक्यात घुसली का ते तुमच्या ॲटिट्यूड म्हणणं कळत असतं. अंडरस्टँडिंग इज व्हेरी डिफरंट लेवल. तो दिस सब्जेक्ट इज रियली व्हेरी इझी टू अंडरस्टँड, व्हेरी इझी. आता आपण याचा सिलेबस बघूच. आफ्टर डिस्कसिंग द सिलेबस इवन यू पीपल डिसाइड whether it is easy to understand or it is tough to understand. But from my point of view, it is really easy to understand. So these are some benefits of opting sociology as a optional subject. What are the advantages of your sociology as a optional? जसं की मी तुम्हाला सांगितलं, सोशल सायन्स किंवा ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंडच्या मुलांचा सगळ्यात फेवरेट ऑप्शनल आहे. फर्स्ट ॲडव्हान्टेज. सेकंड ॲडव्हान्टेज, सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांनी ज्या नावातच सोशल सायन्स आहे त्यामुळे सायन्सच्या बॅकग्राऊंडच्या मुलांनी लगेच कळत होतो. थर्ड ॲडव्हान्टेज, GS मध्ये हा ऑलरेडी ओव्हरलॅप होतो 60-70 मार्क्ससाठी. एसे मध्ये सुद्धा तुम्हाला खूप एसे हे सोशल पॉइंट ऑफ व्ह्यू विचारले जात असतात, विचारतात असते. But obviously, if you have a good command over sociology, you can easily go for a sociological type of issue. Easily you can go for it. So GS में ये ओवरलैप होगा, ये आपके एसे में ओवरलैप होगा. नेक्स्ट चीज़ जैसे मैंने कही, टॉप 100 में 20 से 25 स्टूडेंट्स आर बिलोंग टू सोशोलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट. एंड द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग which could not be underestimated, it is its understanding. Very easy to understand. I hope you people are getting. So this entire subject will be for 500 marks and there will be two paper. In fact, in UPSC MPSC every optional subject have a 2 paper. फॉर इंस्टेंस मेरा ऑप्शनल ज्योग्राफी, तो ज्योग्राफी के फर्स्ट पेपर रहेगा फिजिकल ज्योग्राफी का 250 मार्क्स का, उसमें 10 टॉपिक आएगा. और ज्योग्राफी का सेकंड पेपर रहेगा इंडियन ज्योग्राफी का, उसमें 10 टॉपिक आएगा. वैसे सोशोलॉजी का फर्स्ट पेपर डिसिप्लिन इन सोशोलॉजी 250 मार्क्स एंड पेपर 2 इंडियन सोसाइटी फॉर 250 मार्क्स. सो 2 पेपर आप लोगों को यहाँ पे रहेंगे सपोज. और सब्जेक्ट काफी सिंपल है, आप इसे डेली बेसिस के ऊपर एक्सपीरियंस भी कर सकते हैं कि देश में चल क्या रहा है. अ काइंड ऑफ थिंग्स इझिली कोरिलेट कर सकते हैं की व्हॉट आय हॅव स्टडीड इन द सब्जेक्ट. मी त्या विषयामध्ये काय अभ्यास केला आणि खरोखर तसं समाजामध्ये घडतंय.
तर तुम्ही त्याला कोऑर्डिनेट किंवा कोरिलेट देखील करू शकता. तो इट इज क्वाईट इझी टू अंडरस्टँड. हो, की मी जसं पुस्तकात वाचलं, एक मी थेअरी वाचली, द पॉवर इलिट थेअरी. हो, मला समाजात सुद्धा तसंच दिसतं की खूप कमी लोक मिळून खूप लोकांना रूल करताय. दुर्खाईमने काय मत दिलंय रिलिजन बाबत, तो हो मला पटतंय, दुर्खाईमचं म्हणणं योग्य आहे, कारण समाजामध्ये देखील तसंच दिसतंय. कार्ल मार्क्सने रिलिजन बद्दल, सोसायटीबद्दल असं असं सांगितलं, तर हो ही खरी गोष्ट आहे. आज सुद्धा कार्ल मार्क्स हा लागू पडतो आपल्याला. रिलेव्हन्स आप लोग देखील. ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुमची अंडरस्टँडिंग थोडीशी हायर असली पाहिजे. दिस इज नॉट द सब्जेक्ट ऑफ जनरल स्टडीज. त्या जनरलच्या नावातच जनरल सामान्य आहे, त्याला कोणीही लिहू शकतं आणि त्याला एका जनरल काय पातळीवर तुम्हाला लिहावं लागेल. बट वेन यू गो फॉर द ऑप्शनल सब्जेक्ट, योर लेवल शुड बी इम्प्रूव टू द प्रीमियम क्वालिटी सपोज, और स्टैंडर्ड आंसर्स आप लोगों के आने चाहिए. एंड स्टैंडर्ड आंसर्स आर जनरली मेड अप ऑफ लॉट्स ऑफ एग्जाम्पल्स एंड वेरियस केस स्टडीज. ॲप्लिकेशन बेस्ड सब्जेक्ट कहा जाता है, की मी वास्तव मी त्याला अप्लाय करून दाखवलं, तेव्हा समजतं की याला खरंच हा सब्जेक्ट अंडरस्टँड झालेला आहे. जर तुमच्या रायटिंगमध्ये केस स्टडीज एक्झाम्पल नसतील तर लगेच समोरच्याला कळतं की याला स्वतःलाच हे काय ते कळालेलं नाही, याने फक्त लर्न केलेलं. ही डिड नॉट येट अंडरस्टँड इट फुल्ली. सो दीज आर द सब्जेक्ट. आय होप यू पीपल आर गेटिंग मी. Next thing, the most important thing which we will discuss is its syllabus. मैं आपको बुक्स के नाम भी बताऊंगा कि कौन से बुक्स आप लोगों ने पढ़ने हैं. तो ये देखिए, आप तुम्ही लोक मराठीमध्ये करणार आहे, तो आपल्याकडे मराठीत देखील इथं सिलेबस आहे. हा सिलेबस आपण व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला. मेरे पास इंग्लिश कॉपी है इसकी. समाजशास्त्राची मूलभूत तत्वे, इसको इंग्लिश में क्या कहेंगे हम लोग, फंडामेंटल्स ऑफ सोशोलॉजी. एक बेसिक चीज में तुम्हाला सांगू, तुम्ही कुठलाही ऑप्शनल घ्या, एक चीज क्लियर कर लो पहले कि पेपर 1 में क्या होता है हर ऑप्शनल के, और पेपर 2 में क्या रहेगा. सो आप अगर देखना चाहते हो कि किसी भी ऑप्शनल के फर्स्ट पेपर में हमेशा उसका कुछ, यानी कहते हैं ना हम लोग फंडामेंटल्स होते, याच्या नावातच आहे मूलभूत. तर प्रत्येक तुम्ही जिओग्राफी ऑप्शनल घ्या, तुम्ही इतिहास ऑप्शनल घ्या, त्या सब्जेक्ट बद्दल सांगितलं असतं की नेमकी या सब्जेक्टची उत्पत्ती कुठून झालेली. टेक्निकल गोष्टी असतील त्याच्यामध्ये की या सब्जेक्टचं ओरिजिन कोणी केलंय, कोण कोण थिंकर्स आहे, काय फिलॉसॉफर आहे, तुम्ही कशा प्रकारे या विषयाचा अभ्यास करता, कुठल्या कुठल्या मेथड वापरतात. सो एव्हरी सब्जेक्ट फर्स्ट पेपर इज क्वाईट टेक्निकल इन नेचर. हे तुम्ही लक्षात ठेवा. एक प्रकारे तांत्रिक पेपर असतो की तू एकदा वाचून घे, तुला वाचल्यावर कळून जाईल. तिच्यात करंट वगैरे जनरली काही नसतं. बेसिक गोष्टी की याचा उगम कुठं झाला. अच्छा, कार्ल मार्क्स नंतर इमाइल दुर्गाइम, इंडिया में कौन थे, अम्बेडकर है, गांधी के क्या थॉट्स थे रिलीजन के बारे में, सोसाइटी के बारे में, बहुजनों के बारे में, ये सब आपने पढ़ लिया. आपण कसा अभ्यास केला, कुठल्या कुठल्या मेथड्स आहे, क्वांटिटेटिव्ह मेथड, क्वालिटेटिव्ह मेथड. सो दिस इज फर्स्ट पेपर इज ॲब्सोल्युटली टेक्निकल इन नेचर. फंडामेंटल्स असतील बेसिक त्या विषयाचे. आणि प्रत्येका ऑप्शनलचा सेकंड पेपर हा जनरली ॲप्लिकेशन बेस असतो की तू फर्स्ट पेपरमध्ये जो अभ्यास केला त्याला तर मला ॲक्च्युली इम्प्लिमेंट करून दाखव. सेकंड पेपरचं नेचर हे जनरली इंडियन सोसायटीवर असतं की इथंही इंडियन सोसायटी आहे, तू UPSCत गेला हिस्ट्री, तिथं इंडियन हिस्ट्री आहे, जिओग्राफी में इंडियन जिओग्राफी रहेंगी. सो एव्हरीथिंग विल बी रिलेटेड टू युअर ओन लँड in every subject. So remember, first paper of any optional subject is technical. What is mean by technical? They will talk about the fundamentals principle की नेमकी याची उत्पत्ती, इव्होल्युशन, ओरिजिन कुठून झालं. आणि सेकंड पेपर असेल हा पूर्णपणे ॲप्लिकेशन बेस तुमचा असत असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आई होप यू पीपल आर गेटिंग मी. तो देखिए, इसमें जो फर्स्ट टॉपिक आप लोगों को दिया है अभी, द फर्स्ट टॉपिक विच इज गिवन ओवर हियर, यू माइट हैव सीन समाजशास्त्र एक शिस्त किंवा समाजशास्त्र, याला आपण म्हणत असतो डिसिप्लिन. याच्या डिसिप्लिनमध्ये बघा, आता मी इंग्लिशमध्ये वाचतो. मॉडर्निटी अँड सोशल चेंजेस इन युरोप अँड इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी. युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक बदल आणि समाजशास्त्राचा उदय. आता पहिली गोष्ट ही की नेमका सोशोलॉजी नावाचा विषय आला कुठून, की समाजशास्त्र
ही भारतीयाची कॉन्सेप्ट एशियाची, अमेरिकेची आहे, लॅटिन अमेरिकेची, आफ्रिकेतली की युरोपातली. तर पहिली गोष्ट तुझ्या डोक्यात टाक की ही कॉन्सेप्ट आली युरोपामधून. त्याच्यामुळे युरोपामध्ये सोशलिझम आलं आणि जो समाज होता त्यावेळेला तिच्यामध्ये एक प्रकारे आधुनिकीकरण आलं. त्याच्यातच म्हटलं युरोपमधील आधुनिकता आणि सामाजिक बदल, की एकेकाळी तुझी सोसायटी होती प्राचीन भारतातली इंडस व्हॅली, ते इंडस व्हॅलीमध्ये कशा प्रकारे चेंजेस आले, कशा प्रकारे आधुनिकता आली. आपल्या समाजामध्ये आपण सर्वाधिक जास्त मॉडर्न आहे. आपण ऑनलाईन लेक्चर घेतोय आता. 3000 वर्षापूर्वी एक शिक्षण पद्धती होती की मुलं गुरुजीच्या समोर बसायची. पाठशाळा नावाचा कॉन्सेप्ट होता, वैदिक शाळा नावाचा कॉन्सेप्ट होता. आता बघा सायन्स वगैरे एवढं काही टेक्नॉलॉजी आली की तुम्ही 5000 किलोमीटर दूर, कोणी 500 किलोमीटर दूर, आणि इझिली वी कॅन इंटरॅक्ट विथ इच अदर. हाऊ? मॉडर्नायझेशन खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. कुठल्याही स्टॅग्नंट सोसायटीला की एखाद्या समाज स्थिर झाला त्याच्यामध्ये काहीच होत नाही. जसा हा समाज 3000 वर्षापूर्वी होता. अफगाणिस्तानची गोष्ट घ्या. भारत जसा 500 वर्षापूर्वी होता ना, तसा अफगाणिस्तान आज आहे. का? कारण आधुनिकता नावाचा काहीच प्रकार नाही. बॅकवर्ड्स म्हणतो आपण, तालिबानी मानसिकता म्हणतो आपण, की याचा स्त्रीबद्दल काय विचार आहे. तालिबानी मानसिकता. वाय? नो मॉडर्नायझेशन. या विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक विज्ञानाशी तुलना, की विषयाचं नेमकं एक्सपान्शन किती आहे आणि याचा बाकी विषयांसोबत काय संबंध, जसा भूगोल आणि समाजशास्त्राचा काय संबंध. भूगोलच असतो, इट्स जिओग्राफी विच जनरली डिटरमाइन्स द पॅटर्न ऑफ युअर सोसायटी. आदिवासी लोक कुठं राहतात? आदिवासी लोक डोंगरदऱ्यांमध्ये राहतात. तर डोंगरदऱ्या हा ऐतिहासिक सब्जेक्ट आहे की भौगोलिक सब्जेक्ट आहे? तर हा भौगोलिक सब्जेक्ट. सो सोशोलॉजी, आदिवासी समाज आणि डोंगर टेकड्या, यू हॅव कम्पेअर द सोशोलॉजी विथ जिओग्राफी. भारतीय समाज आज असा आहे, भारतीय समाज मौर्य एम्पायरमध्ये किंवा आज शुक्राचार्यांचं तुम्ही उद्घाटन केलं आज मध्य प्रदेशातलं ओंकारेश्वर इथं, आद्य शंकराचार्य खूप मोठी पर्सनॅलिटी. मग शंकराचार्यांच्या वेळी जो समाज होता तसाच समाज आज आहे का? तुम्ही इतिहासाला कम्पेअर केलं कशासोबत? तुमच्या समाजशास्त्रासोबत. भारतामध्ये आता जशी पॉलिटिकल सिस्टीम आहे की आता लोकसभेमध्ये बायकांना 33% आरक्षण देण्याची गोष्ट सुरू आहे. राज्यसभेमध्ये त्याच्यावर सध्या डिस्कस ह्या वेळेला सुरू आहे डिस्कशन. मग अशाच प्रकारची लिबरलता किंवा अशाच प्रकारचा उदारमतवाद तुमच्या इंडस व्हॅलीमध्ये देखील होता का? सो व्हॉट यू आर डुईंग, यू आर कम्पेअरिंग युअर सोसायटी विथ द पॉलिटिक्स. एक्झाम्पल मधनं लक्षात ठेवा तुम्ही, विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक विज्ञानाशी तुलना. बिकॉज एवरीथिंग इज इंटर रिलेटेड. दुनिया में कुछ भी अलग नहीं. हम सब एक दूसरे से किसी ना किसी वजह से इंटरकनेक्टेड है और वही इंटरेक्शन आप लोगों को यहाँ पे दिखाना है. और लास्ट में इन लोगों ने दिया है समाजशास्त्र आणि सामान्य विज्ञान. इसे आप लोग कहेंगे सोशोलॉजी अँड कॉमन सेन्स. सो फर्स्ट टॉपिक डिसिप्लिन किंवा फर्स्ट टॉपिक शिस्त ज्याला म्हणतो आपण. डिसिप्लिन कुठनं आलं? तर या डिसिप्लिनमध्ये समाजात तुमच्या विषयाची कुठनं सुरुवात झालेली आहे. व्हॉट इज द ओरिजिन और व्हॉट इज द इव्होल्युशन. सो यू रिमेंबर इट्स युरोप, कार्ल मार्क्स. दुसरा टॉपिक विज्ञान म्हणून समाजशास्त्र, सोशोलॉजी ॲज अ सायन्स. की हा निव्वळ एक आर्ट किंवा कलेचा विषय की हिच्यामध्ये काहीतरी वैज्ञानिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे. आपण इथं वेगवेगळे अप्रोच ठेवलेले आहे की हो, तुम्ही मला विचारलं की इज देअर एनी सायन्स इन सोशोलॉजी. सो मैं कहूँगा येस डेफिनेटली देर इज अ सायन्स इन सोशोलॉजी. तुम्ही मला म्हटलं कशा प्रकारे, तर मी तुम्हाला सांगेल की वेगवेगळे अप्रोच असतात. बिहेवियरल अप्रोच, रॅडिकल अप्रोच, पॉझिटिव्हिजम ज्याला म्हणतो आपण. पॉझिटिव्हिजमची एक थेरी, तर ह्या थेरी तुमच्या प्रत्येक ऑप्शनमध्ये असतात. तर या थेरीजमध्ये तुम्हाला सांगितलं असतं की धिस सब्जेक्ट इज कम्प्लिटली सायंटिफिक इन नेचर. पॉझिटिव्हिजम दिलंय, द ऑब्जेक्टिव्हिटी. नॉन पॉझिटिव्हिजमची थेरी, मेजर थेरॉटिकल स्ट्रँड, हे कम्प्लिटली टेक्निकल आहे. एकदा वाचून घे, समजून घे काय तर तिच्या डोकं लावण्याची काहीच गोष्ट नाही. एक प्रकार से ऐसा समझ लो तुमको रट्टा मारना. अपना दिमाग लगाने का नहीं, ऑलरेडी किसी ने दिमाग लगा के रखा है, तो उसको जाके पढ़. एग्जाम में आएगा तो वहाँ पे पूरा कॉपी पेस्ट कर दे मेरे भाई. बिल्कुल टेंशन लेने का नहीं. अपने को IAS बनने का, अपने को सोशोलॉजिस्ट बनने का नहीं है. तो जितनी ज़रूरत है उतना ही पढ़ेंगे हम लोग. थर्ड थिंग, दिस इज अगेन टेक्निकल. संशोधन पद्धती आणि विश्लेषण, रिसर्च मेथड अँड ॲनालिसिस, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह मेथड, गुणात्मक आणि परिणामवाचक,
एग्जैक्टली हाउ यू कलेक्ट द डेटा। अभी कल संसद में सोनिया गांधी ने कहा कि देश में अगर आपने वो स्टेटमेंट देखा होगा, कभी इंपॉर्टेंट बड़ी बात कही है सोनिया जी ने। उन्होंने कहा कि देश में अगर आप लोग महिलाओं को 33% आरक्षण देते हो तो हमने शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब्स के बारे में भी सोचना चाहिए। और ये हमें किससे पता चलेगा क्या स्टेटस है, तो कास्ट बेस्ड सेन्सस, डेटाचं संकलन कुठनं केलं तुम्ही समाजाचं, कास्ट बेस्ड सेन्सस, पॉप्युलेशन इज द बिगेस्ट थिंग और सेन्सस इज द बिगेस्ट। तुम्ही जी जनगणना करतात, या वर्षीची जनगणना झालीच नाही, 2011ला शेवटची जनगणना होती, त्या कोविडच्या नादामध्ये आपण जनगणनाही केली नाही ह्या डिकेडमध्ये। तुमची येणारी जनगणना आता हे इलेक्शन झाल्यावर 2027 मध्ये करू आपण, 5 वर्षांनी 4 वर्षांनी, त्याच्यामुळे तो मोठा विषय, तो लंबा विषय। सो 3 चीजें, समाजशास्त्राचं डिसिप्लिन, शिस्त, सोशोलॉजी सायन्स, विज्ञान म्हणून समाजशास्त्र आणि रिसर्च एंड एनालिटिकल मेथड, ये तीनों भी जो चीजें हैं दोस्तों आप लोग ध्यान में रखिए। दीज ऑल थिंग्स आर कंप्लीटली टेक्निकल इन नेचर। पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट आणि तिसरा पॉइंट मी परत सांगतो, दिस इज कंप्लीटली टेक्निकल। तुम्हाला नोट्स दिल्या जातील तर नोट्समधनं वाचून घ्या, काही जास्त टेंशन घ्यायची गरज नाही, इजीली काम रखो। और इसके ऊपर क्वेश्चंस का फ्रिक्वेंसी भी कम रहता है, काही खूप जास्त प्रश्न येते, हे तुम्ही लक्षात घ्या। येतात प्रश्न बट फ्रिक्वेन्सी कमी आहे, आला तरी यू कॅन इझिली डील विथ इट, डोंट वरी अबाउट इट। आय होप you people are getting Zoom candidates, okay? Next point we will discuss. We discuss first point, we discuss second point, we discuss third point, fourth point, most important points. Fourth point, समाजशास्त्रीय विचारवंत कार्ल मार्क्स, इमाइल दुर्खाइम, मॅक्स वेबर, पार्सन्स, मेटन अँड मेड। सगळ्यात जास्त प्रश्न तुला सोशोलॉजीच्या फर्स्ट पेपरमध्ये ह्या टॉपिकवर असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही हवं असेल तर त्याला नोट डाऊन करून टाक। थिंकरचा टॉपिक है, हर पेपर की इसमें थिंकर्स होते की एक्झॅक्टली कोण माणूस होता त्याच्या डोक्यात कल्पना आली, मग त्याला आपण म्हणतो तत्वज्ञानी म्हणतो आपण त्याला थिंकर। मग हिच्यामध्ये तुमचे 5 ते 6 मेन थिंकर आहे। नाउ क्वेश्चन इज देयर, सृष्टि इज आस्किंग सर व्हाट इज द वेटेज ऑफ फोर्थ पॉइंट। फोर्थ पॉइंट मीन्स ये जो थिंकर का पॉइंट है इसका कितना वेटेज है। सो सृष्टि जी, इट इज जनरली आस्क फॉर 120 to 130 मार्क्स। बहुत एकच टॉपिक एवढ्या मार्कासाठी विचारला जाऊ शकतो 250 पैकी, कि तुझा 250 पैकी अर्धा पेपर फक्त या चौथ्या टॉपिक से रिलेटेड, इतना इंपॉर्टेंट है। तू एग्जाम में जाएगा, तुझे डेफिनेटली उसके ऊपर क्वेश्चन रहेगा। पिछले साल भी था, इस साल भी रहेगा, अगले साल भी रहेगा, उसके 10 साल बाद भी रहेगा। आज से 10 साल पहले भी था। सो दिस इज द थिंग, डायरेक्ट क्वेश्चन रहेंगे। डायरेक्ट क्वेश्चन मीन्स डायरेक्ट क्वेश्चन रहेंगे, जैसे कि डायरेक्ट क्वेश्चन आएगा आप लोगों का, क्या क्वेश्चन लेंगे हम लोग, ओके, व्हाट आर द व्यूज ऑफ दुर्खाइम एंड कार्ल मार्क्स ऑन रिलीजन, कि धर्मावर इमाइल दुर्खाइम व कार्ल मार्क्स यांचे विचार सांगा। की कार्ल मार्क्सने धर्माबद्दल काय म्हटलंय आणि इमाइल दुर्खाइमचं धर्माबद्दल काय म्हणणं आहे, मार्क्स वेगरचं समाजाबद्दल काय म्हणणं आहे। डायरेक्ट क्वेश्चन्स रहेंगे आप लोगों को, या थिअरीज मध्ये थिअरीज तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम येणार नाही। बट अगेन रिमेंबर दिस फोर्थ टॉपिक इज मोस्ट इम्पॉर्टंट। मी परत तुम्हाला सांगतोय, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन पेपर 1 and most of the question in your paper will be asked from this fourth topic। याच्यात सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जातात कार्ल मार्क्सवर,
बहुत इंपॉर्टंट इंसान आहे इमाईल दुर्खाइम अँड मॅक्स वेबर. या 3 लोकांवर तुम्हाला खूप प्रश्न असते. कार्ल मार्क्स तो पता ही होगा आप लोगों को. कार्ल मार्क्स का सोशोलॉजी का ओरिजिन ही कार्ल मार्क्स से हुआ है. कळाला का तुम्हाला? दोन जो कॅपिटलिझम और सोशलिझम, कॅपिटलिझम तर सपोज दुसऱ्याची ब्रेन चाइल्ड आहे ती. सोशोलॉजी कुठून आला? सोशोलॉजीचा जन्मच कार्ल मार्क्सच्या डोक्यातनं झालाय. कार्ल मार्क्सने पाहिलं समाजामध्ये विषमता आहे, समाजामध्ये असमानता आहे. ते 100 लोक आहे आपण, त्या 100 पैकी 10 लोक खूप श्रीमंत आहे. ह्या लोकांच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, दे आर कॅपिटलिस्ट. आणि आपण 90 लोक त्या 10 लोकांच्या कंपन्यांमध्ये कामगार म्हणून काम करतो. इनफॅक्ट आपण खूप काम करतो, परंतु आपल्याला संपूर्ण टर्नओव्हरच्या फक्त 1 किंवा 2% आपल्याला सॅलरी म्हणून दिलं जाते. एक प्रकारे जर तुम्ही याला बाहेरून पाहिलं तर असं दिसतं की कमी लोक मायनॉरिटी मिळून मेजॉरिटीचं एक्सप्लॉयटेशन किंवा शोषण करतात. कार्ल मार्क्स म्हटलं असं चालणार नाही, समानता असलीच पाहिजे, ज्याला त्याला ज्याच्या ज्याच्या हक्काचं भेटलंच पाहिजे. त्याच्यानंतर सोशोलॉजीचं ओरिजिन झालं. आणि सोशोलॉजी जेव्हा एक्स्ट्रीम झाली, सो एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ सोशोलॉजी इज नोन ॲज कम्युनलिझम. कम्युनिझम. इट्स नॉट अ कम्युनलिझम, इट्स अ कम्युनिझम. कम्युनिस्ट पार्टी, स्टॅलिन लेनिन जो थे. इंडिया में सोशलिज्म है कि समाजाला सोबत घेऊन चालायचं. मोदी जी का आप स्पीच सुनिए, नया संसद भवन बना था. त्या स्पीचमध्ये त्यांनी ज्या लोकांनी त्या संसद भवनाच्या बांधणीमध्ये मदत केलेली आहे, ते सगळे छोटे छोटे लेबर लोक ज्यांनी विटा रचून इथं छोटी मोठी मदत केली, त्या सगळ्यांचे त्यांनी विनम्रतापूर्वक आभार मानले. दिस इंडिकेट दॅट दिस गवर्नमेंट हैज अ सोशल अप्रोच. समाजाला सोबत घेऊन चला, सबका साथ सबका विकास. मैं किसी को प्रमोट नहीं कर रहा हूं, मैं जस्ट केस स्टडीज दे रहा हूं आप लोगों को. सब आए, सबका मतलब क्या होगा? सोसायटी. इज टॉकिंग अबाउट सोसायटी. लक्षात घ्या, तुम्ही ऍप्लिकेशन करा या गोष्टींचं की नेमकं समाजामध्ये ते खरंच तसं सुरू आहे. सो चौथ्या हिच्यामध्ये तुम्हाला खूप प्रश्न असतील, एक कन्फर्म करून घ्या. त्याच्यानंतर येईल तुमचा 5वा पॉइंट. ये क्या आ गया बीच में? 5वा पॉइंट, स्तरीकरण आणि गतिशीलता. स्तरीकरण आणि गतिशीलता, स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सोसायटी. आता स्तरीकरणचा अर्थ काय होतो? तुम्ही मला विचारलं की सर आपल्या समाजामध्ये लोकांचे किंवा समाजाचे किती स्तर आहेत, तर मी तुम्हाला सांगेल स्तर आहेत का, असतील तर कुठले कुठले, आपण त्या स्तराचा भाग आहोत का. काही लोक या स्तरांमध्ये की सगळ्याच पूर्ण समाजाला तुम्ही हिच्यामध्ये त्या स्तरांमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर भारतामध्ये आपल्याकडं स्तरीकरण खूप जुनी गोष्ट आहे. स्ट्रॅटिफिकेशन दिस इज हेरार्की. इथं टॉपिक पण असेल पदानुक्रम. सो पिरॅमिड मध्ये दाखवू आपण. याच्यात सगळ्यात वरती येईल ब्राह्मण, सगळे सबसे ऊपर आएगा गॉड, गणपति बाप्पा गॉड. गॉड के नीचे फिर आएंगे ब्राह्मण्स, ब्राह्मण्स के नीचे आएंगे आप लोगों के क्षत्रिय. देन कम्स योर वर्णा, देन कम्स योर वैश्यास, and last comes your Shudra. What is this? This is the stratification. We have divided entire society into 4 categories. संपूर्ण समाजाला आपण 4 विभागांमध्ये विभागलंय. स्ट्रॅटिफिकेशन केले. वरती ब्राह्मण जे कमी संख्येने बट पॉवरफुल. देन कम्स युअर क्षत्रिय. ब्राह्मणांचं काम काय? मग ठीक आहे, तुम्ही मला विचारलं की सर नेमकं पुढं काय आता, इज इट फंक्शनेबल, हे काम करतं का? तर हे डेफिनेटली काम करेल. ब्राह्मणाचं काम काय? तर ब्राह्मणाने फक्त ज्ञान घ्यावं आणि ते ज्ञान दुसऱ्याने द्यावं आणि कर्मकांड करावं. टॅक्स वगैरे द्यायचा नाही, त्याच्या लाईव्हलीहूडचं तेच काम आहे. नेक्स्ट येईल क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे राजा. ह्या राजाचं काय काम? तू ज्ञानाची गोष्ट करू नको, तू फक्त बलावर ध्यान दे, फोर्स. कारण तुझं वेदानुसार एकच महत्वपूर्ण काम आहे, ते म्हणजे आपल्या प्रजेची रक्षा करणं. रिमेंबर दॅट. अशोका, प्रिय नाम प्रियदर्शी, देवांचा प्यारा किंवा देवांचा लाडका. कौटिल्य अपनी अर्थशास्त्र में कहता है द रियल किंग इज हुम, की ज्याचं स्वतःचं हित त्याच्या प्रजेच्या हितामध्ये असेल.
माझं अज राजा म्हणून कशाचं हित आहे? मग मी सांगेन की प्रजेचं हित तेच माझं हित. नेक्स्ट इल वैश्य. वैश्य को कहा गया तू ना बल की बात कर ना तू ज्ञान की बात कर, तू सिर्फ काम की बात कर. तू काम करता है और टॅक्स देता रे. मग जेवढे सुतार, चांभार, कुंभार, लोहार, शेतकरी, बिझनेसमॅन जेवढे लोक असतील राजा आणि ब्राह्मण सोडून हे सगळे लोक येतील वैश्यांमध्ये. हे लोक टॅक्स देतील. और सबसे नीचे आएगा शूद्र. आता शूद्र म्हटलं सर आता माझं काय काम आहे? आपण त्याला सांगितलं की तुझं एकच काम आहे वरच्या 3 वर्णांना सेवा देणे, किसी फल की अपेक्षा के बिना. तू असं समज की मागच्या जन्मात तू खूप पाप केलंय म्हणून ह्या जन्मात तू शूद्र म्हणून जन्माला आला. आता पुढच्या जन्मात जर तुला चांगल्या वर्णात जायचं असेल तर ह्या जन्मात तू आमची सेवा कर. म्हणजे सगळा येडापणा आहे हा, तसं काहीच नाही आहे. तसं सांगण्यात आलंय, लक्षात घ्या. भीती दाखवण्यात आली तुला की हे कशामुळे झालं, तू एवढा गरीब काय, मग तू मागच्या जन्मात अशाचे कर्मकांड केले. मग तू म्हटलं साहेब हा जन्मात गेला, पुढच्या जन्मात मग मी सांगेन की तू ह्या जन्मात असं असं कर, माझी सेवा कर, सगळं काही कर, मग तुझे सगळे पाप धुतल्या जातील आणि पुढच्या जन्मात तू एकदम सुवर्ण म्हणून जन्माला यायचं. सगळा थोटांड आणि सगळा येळेपणा आहे हा, तसं काहीच नसतं. पण तसं सांगण्यात आलं. वाय? स्ट्रॅटिफिकेशन. हे एक स्ट्रॅटिफिकेशन झालं वर्णा सिस्टीमचं. तुमची आश्रम सिस्टीम आहे 0 ते 30 वयोगटापर्यंत ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय तर मी माझ्या वयाच्या सुरुवातीचे 30 वर्षे फक्त ज्ञान अर्जनासाठी दिले पाहिजे. ज्ञानाची प्राप्ती करा. 30 ते पुढचे 30-60 पर्यंत गृहस्थ आश्रम. लग्न कर, पोराबाळांना जन्माला घाल, चांगला संसार कर. 60 नंतर रिटायर हो. रिटायर हो म्हणजे वनप्रस्थान, जंगलात निघून जा. आणि शेवटची स्टेज संन्यास. वापिस तरीकरण. तू परत धर्म बनवले, ख्रिश्चन धर्म, वैदिक धर्म, सनातन धर्म, इस्लाम धर्म, शीख धर्म, हा धर्म, तो धर्म. व्हॉट इज दॅट? अगेन स्ट्रॅटिफिकेशन. तू धर्मामध्ये अनेक जाती बनवल्या, आरक्षणासाठी मारामाऱ्या चालू आहे बाहेर. का बरं? हे सगळे इंडिकेट करते तुझ्या समाजामध्ये स्तर टाकलेले आहेत. प्रत्येका खालच्या स्तराच्या माणसाला वर जायचं आणि वरचा म्हणतो की तू खालीच थांब, वर काही येऊ नको. हा म्हणतो की मी तर वर येऊनच राहील. एव्हरीवन इज ट्राईंग टू चेंज युअर सोशल पोझिशन. तुम्ही देखील आज UPSC MPSCचा अभ्यास करताय. कशासाठी? तुम्हालाही माहिती मी जर उद्या कलेक्टर झालो, माझ्या समाजाची प्रतिष्ठा समाजामध्ये वाढेल, माझा समाजातील स्तर हा उच्च होईल. हे तुम्ही लक्षात घ्या. मी आता मिडल क्लास आहे, पण IAS झाल्यानंतर मी अप्पर मिडल क्लास होईल. समझ लो, या आपसे भी रिलेटेड है. दिस इज द स्तरीकरण. हे सगळं स्तरीकरण, सब स्ट्रॅटिफिकेशन आप लोगों को दिया गया. वर्णा सिस्टम, कास्ट सिस्टम. तू लोकांना डिवाइड केलंय, मेल, फिमेल, थर्ड जेंडर, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट द स्ट्रॅटिफिकेशन. मी तरुण आहे, तू म्हातारा आहे, तू अर्धा म्हातारा आहे, तू लहान आहे. व्हॉट इज दिस? दिस इज अगेन स्ट्रॅटिफिकेशन. तू सगळ्यांना वाटून ठेवलाय. स्ट्रैटिफिकेशन इसे कहेंगे हम लोग. संकल्पना, समानता, असमानता, पदानुक्रम, बहिष्कार, गरीबी, वंचितता, ये सगळे हिच्यातनंच येतं. मग गरीब गरीब क्यों है? क्योंकि गरीब को तूने पहले से नीचे रखा है, त्याला रिसोर्सेज दिले नहीं. बिना रिसोर्सेस को आएगा कैसे? कि शूद्रों में ही क्यों हुआ है? फिर अम्बेडकर ना, अम्बेडकर का पहले कोई हुआ ना, अम्बेडकर जी के बाद में कोई हुआ. क्यों? क्योंकि नथिंग हैज बीन चेंज. समझ लीजिए आप लोग. रिजर्वेशन लेके भी नहीं हो रहा. बड़ी प्रॉब्लम है ये, ऐसा नहीं होना चाहिए. ठीक है, ये सब चीजें इसमें परिणाम. मैं इसको इंग्लिश में ही पढ़ता हूं. परिणाम इधर सोशल मोबिलिटी, सामाजिक गतिशीलता. आता गतिशीलता म्हणजे काय? बाहेर तुम्ही पाहिलं असेल न्यूजवर, रिझर्वेशन पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. का? तर असं कळालं की माझ्या समाजामध्ये थोडी पॉवर्टी, गरिबी आणि अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे. मग हे का जास्त आहे? मग असं कळालं की जे लोक आपल्यापेक्षा कमी शिकलेले किंवा ज्यांच्याकडे पैसे, ते लोक आपल्या वर चालले गेले. का? कारण त्यांना रिझर्वेशन भेटलं. मग हा म्हणतो तू सगळं साईडला कर, तुम्हाला रिझर्वेशन दे. रिझर्वेशन भेटल्यावर मग ब्युरोक्रेसीमध्ये सगळीकडे माझ्या समाजाचे लोक जास्त दिसतील आणि एक प्रकारे होईल काय? मी खालच्या टप्प्यातनं समाजाच्या वरच्या टप्प्यावर जाईल. आणि मैं 11 फ्लोर की बिल्डिंग है, अभी मैं 7वें माले के ऊपर हूँ, तो मुझे रिजर्वेशन मिल गया तो मैं 90वें माले के ऊपर चल जाऊंगा. मेरा थोड़ा सा यानी स्टेबिलिटी आ जाएंगे. फिर समजा तुम्ही की का रिझर्वेशन? याला खालनं वर जायचं.
इतनी मेहनत क्यों कर रहा तू कहेगा मुझे बड़ा हो गया करोड़पति बनना है. क्यों करोड़पति बनना है तुझे वापस तेरा इकॉनॉमिकल स्टेटस अप करना आहे. तुम्ही म्हणता की खूप पैसे कमवले मोठा झाल्यावर काय करणार तू पैसे. अल्टिमेट तुझं व्हिजन काय. तुझं व्हिजन असते की आता गरीब आहे मी आणि मला पैसे कमवून श्रीमंत व्हायचं. म्हणजे काय परत मोबिलिटी. तू खालच्या वर्गात ना वरच्या वर्गात. आणि खूप चालू आहे भारतामध्ये ती. बहुत ज्यादा सोशल मोबिलिटी. इनफॅक्ट यू आर ट्राईंग फॉर द सेम. तुम्ही काय करताय तर तुम्ही तेच करताय. चांगली गोष्ट आहे ती. आपली काही हरकत नाही. पण मी तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो की एक्झॅक्टली चीजें होती कैसी है. नेक्स्ट टॉपिक इसमें आएगा 6th नंबर का. 5वां टॉपिक पण खूप इंपॉर्टंट आहे. 6th नंबर का टॉपिक आहे वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ. कामे आणि आर्थिक जीवन. सोशल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क इन डिफरंट टाइप्स ऑफ सोसायटी. की कामाच्या बेसिसवर तुम्ही लोकांचं स्तरीकरण केलंय. मग तिच्यामध्ये देखील स्लेव सोसायटी, गुलाम समाज, आफ्रिकन स्लेवरी. ओ माय गॉड. तुम्हाला जर सिनेमा पाहायला आवडत असेल एक सिनेमा बघा 12 इयर्स ऑफ स्लेव. ऑस्कर भेटला या पिक्चरला. खूप छान पिक्चर आहे 12 इयर्स ऑफ स्लेव. की काय आयुष्य असते या लोकांचं. भारतामध्ये सुद्धा स्लेवरी खूप जास्त आहे. गुलाम समाज. उसके बाद सरंजामशाही. सरंजाम मीन्स सरंजामशाही. फ्युडल सोसायटी, इंडस्ट्रियलिस्ट सोसायटी अँड कॅपिटलिस्ट सोसायटी. कसं आहे ना तुमचा आता तो समाज आहे. तो समाज 2-4 कॅटेगरीजमध्ये डिवायडेड आहे. एक आहे खाली लेबर कॅटेगरी जी कारखान्यामध्ये काम करते. मालक कधी कारखान्यात देत नाही. तो मस्त जो ऑफिसमध्ये बसलेला असतो. दोनों में कैटेगराइजेशन हो गया है. फिर लेबर क्लास एंड कैपिटलिस्टिक भांडवलवादी समाज. अंबानी जी, अदानी जी, टाटा जी, बिरला जी, गोदरेज, पिरामल, मिस्त्री सब कॅपिटलिस्ट कॅटेगरी के आहेत. सब कॅपिटलिस्ट. ज्यांच्या मोठमोठ्या कंपन्या आणि ज्यांच्याकडे लेबर काम करतात ते कॅपिटलिस्टिक लोक असतात. भांडवलवादी असतो तो. त्याच्यामुळे भारतात देखील 100 पैकी 140 कोटी पॉप्युलेशन आहे. पण 140 कोटीपैकी तुम्हाला फक्त 100 लोक बिलिनियर सापडतील किंवा 500 धरू आपण जास्तीत जास्त. खूप कमी लोकांकडे समाजाची खूप जास्त प्रॉपर्टी कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. कामाची औपचारिकता, अनौपचारिकता. श्रम समाज नॉर्मल टॉपिक है. 7th नंबर का टॉपिक है इसमें राजकारण आणि समाज. पॉलिटिक्स एंड सोसाइटी. अभी आप ही सोचो. आप दोनों को अलग कर ही नहीं सकते. अपने देश में पूरी पॉलिटिक्स समाज के भरोसे पे खेली जाते. म्हणजे आपल्याकडे लोक मतदान करताना कामांना बघून मत देत नसतात. ते जनरली लुक कि ये कैंडिडेट कौन सी कैटेगरी का है, कौन सी कास्ट का है. वो अगर मेरी कास्ट का रहेगा तो बट ऑब्वियस ये मेरा उत्तरदायित्व है कि भाई उसी को वोट देना है. What is happening? It's a nexus between your राजकारण and your समाज. हिच्यात काही थेरी आहे. समाज शक्तीचे समाजशास्त्रीय सिद्धांत. हिच्यामध्ये एक फेमस थेरी आहे पॉवर इलिट थेरी. तुम्ही ऐकली असेल नसेल ऐकली. पॉवर इलिट थेरी. की समाजातला सगळ्यात वरचा क्लास असेल इलिट क्लास. इलिट यानी एरिस्टोक्रेसी कहती कि ये बहुत होशियार भी है पण याच्याकडे पैसा भी गटगंज आहे. म्हणजे माणसाकडे सक्सेसफुल होण्यासाठी एखादी गोष्ट लागत असते. 3 गोष्टी लागतात. एक तर तुझं पैसा तुझ्याकडे इनबॉर्न पाहिजे. तुझ्याकडे पैसा नसेल तर तुझ्याकडे बुद्धी पाहिजे जी आंबेडकरांकडे होती. आणि तुझ्याकडे दोघं नसेल तर तुझ्याकडे मेहनत करण्याची ताकद पाहिजे. कि हार्डवर्क कर सब चीजें आ जाएंगी. ये ऐसा क्लास होता है कि इसके पास तीनों चीजें होती. बुद्धिमान रहेगा, ये मेहनत भी बहुत करेगा और ये पावरफुल भी बहुत रहता है. बहुत पावरफुल रहता है. तीनों चीजें लक्ष्मी पार्वती सरस्वती अगर खुद मेरे दर्शन को आए तो फिर क्या. अहम शिवम अहम ब्रह्मास्मि, मैं ही भगवान हूं. और इसी को फिर पावर इलिट थ्योरी कहा जाता है. पावर इलिट का मतलब क्या है कि सम ग्रुप इन द सोसाइटी. कि जैसे मान लीजिए पावर इलिट थ्योरी अभी भी चलती है.
समाजाचे काही लोक मिळून अख्ख्या समाजाबाबत निर्णय घेत असतात, असं तुम्ही समजा. ये आपका समाज है और आपके समाज में ये है पावर इलीट. हा पॉवर इलीट ग्रुप आहे. आता हा जो एक ग्रुप आहे ना, हा ग्रुप अख्ख्या समाजाला कंट्रोल करेल. इतना कंट्रोल करेंगे, इतना आपकी पर्सनल लाइफ में उसका इंटरफेयर रहेगा कि तुझे पता भी नहीं रहेगा तू उसको फॉलो कर रहा है. आपने एक नाम सुना होगा, असं तुम्ही खूप वेळा इल्युमिनाटी नाम सुना क्या आपने? इल्युमिनाटी ग्रुप, इल्युमिनाटी. कभी इसको सर्च कीजिएगा इल्युमिनाटी. की इल्युमिनाटी ने कहा जातं की जगातले 10-15 लोक आहेत, त्यांची एक संस्था आहे. 10-15 लोक मिळून अख्खं जग चालवत असतात, अख्खं जग. आणि हे 10 लोग कोण आहे ते कोणालाच माहित नाही, पण ही एक संस्था आहे, कन्फर्म है. इल्यूमिनाटी ग्रुप कहा जाता है. आपको अगर लगता होगा कि ऐसा कोई एग्जाम्पल है क्या, तो ऐसे बहुत एग्जाम्पल है. तुम्ही एक ऑर्गनायझेशन आहे तिचं, तिला तुम्ही सर्च करा, ब्लॅक रॉक. गुगलवर सर्च करायला तुमचं लेक्चर झालं. इतकी मोठी ऑर्गनायझेशन, इतकी मोठी की मी बोलताना सुद्धा त्याचे फोन, त्याचा सगळं यूज करतोय मी आता. एवढं त्याच्यात लहान लहान गोष्टीमध्ये कंट्रीब्युशन. खूप मोठी कंपनी आहे की ह्या कंपनीचे शेअर सगळ्याच कंपन्यांमध्ये, की हा पैसे देतो लोक कंपन्या उघडतात, आणि अल्टिमेटली हा तुझ्या आयुष्यावर पूर्ण प्रभाव टाकतोय. रॉकफेलर फॅमिली, हे लोक कधीही कोणाच्या समोर येत नसतात. खूप लोक आहे असे, खूप. तुझ्यावर दुसऱ्याच व्यक्तीचा प्रभाव, तो अल्टिमेटली तुझं आयुष्य डिसाईड करतोय काय काय नाही. याला पॉवर ग्रुप थेरी म्हटलं जातं किंवा पॉवर इलिट. कि माइनॉरिटी इन द सोसाइटी इज रूलिंग द इंटर मेजॉरिटी ऑफ सोसाइटी सपोज. उसके बाद आएगा आप लोगों का क्लास पावर थेरी बाय कार्ल मार्क्स. क्लास थेरी ऑफ पॉवर, ही सुद्धा क्लास थेरी दिया आहे कार्ल मार्क्सने. जो गटांचे विभागणी ते कार्ल मार्क्सने सांगितलं की कॅपिटलिस्ट क्लास अँड लेबर क्लास. तर ही एक थेरी या ठिकाणी. सायमल्टेनियसली तुम्हाला इथं प्लुरलिस्टिक थेरी ऑफ पॉवर, ये एक थेरी आहे. जेंडर पॉवर थेरी, थेरी ऑफ रिलीजन. रिलीजन इज नॉट क्रिएटेड बाय गॉड बट इट इज सोशली कन्स्ट्रक्टेड बाय द ह्युमन बिंग्स. ही रिलीजनची सगळ्यात मोठी थेरी इमाईल दुर्खाईमची. की धर्म, इमाईल दुर्खाईम म्हणतो की धर्म नावाचा जो प्रकार आहे, लोक म्हणतात की कृष्णाने भागवत धर्म सांगितला आहे, तुमच्या रामाचा सनातन धर्म आहे, आणि मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम सांगितलं, जीससने तुमचा ख्रिश्चॅनिटी सांगितलं, आणि गुरु नानकांनी तुमचा शीख धर्म सांगितला आहे. इमाईल दुर्खाईम म्हणतोय तसं काहीच नाही आहे. रिलीजन इज नॉट क्रिएटेड बाय गॉड. दिस रिलीजन का कॉन्सेप्ट इज फुल्ली क्रिएटेड बाय ह्युमन बिंग्स. फक्त ते मी बनवलं तर माझ्यावर कोणी विश्वास करणार नाही. त्याच्यामुळे याला जर बंधनात ठेवायचं असेल तर याला काय सांगायचंय, कोणी बनवलंय? ते देवाने बनवलंय, देवाचं आहे ते. आता तुम्ही बघत असाल गणपती बसले, काय देवाचं? ते देवाचं म्हटलं की तुला का 2 पावलं मागं येतो की नको नको. मी म्हटलं की असं असं गीतेमध्ये दिलं, आता तुला गीतेचंच नाव सांगितल्यावर तू काय शंका उपस्थित करणार त्याच्यावर? तू म्हणशील ओके, जैसा गीता कहेंगी मैं वैसा ही करूंगा. कर्मण्य अधिकार वस्ते, निष्काम कर्मयोग, कि डोंट थिंक अबाउट फल, तू सिर्फ कर्म करते जा. ये श्री कृष्ण ने आगे तेरे से कहा था कि मेरे से कहा था, दोनों में से किसी को नहीं कहा था. उन्होंने ये बनाया ह्यूमंस ने है, और वह आप लोगों को बताया जा रहा है कि दिस इज गिवन बाय द गॉड. बट नो इशू, हम सभी का रिस्पेक्ट करेंगे, गॉड का भी करेंगे और इंसान का भी करेंगे. तो ये रिलीजन की थ्योरीज है. देखिए आप, क्वाइट इंटरेस्टिंग, वेरी इजी एंड इन वेरी लूसिड लैंग्वेज. सपोज ये एक चीज़ है, इसमें और इंग्लिश में पढ़ूंगा मैं, ये थोड़ा सा मराठी में समझ में नहीं आता है. नेशन एक बताया गया आहे, म्हणजे तुमचं राष्ट्र काय असतं, त्याच्यानंतर तुमचं स्टेट काय असतं, त्याच्यामध्ये सिटिझनशिप काय असते, डेमोक्रेसी, सिव्हिल सोसायटीचा काय रोल आहे, त्याच्यानंतर तुमची आयडियोलॉजी कुठली आहे, हे सगळं. नेशन, नेशन ही एक राजकीय संकल्पना आहे. मी अमेरिकेमध्ये गेलो, अमेरिकेमध्ये मला विचारलो हु आर यू, मी सांगेल की मायसेल्फ विभोर अँड आय एम इंडियन. जसं मी इंडियन म्हणेन तो म्हणेल ओके सर इंडियन. आप गए कनाडा में, कनाडा में मत जाइए, आप लोग जाइए ब्रिटेन में. ब्रिटेन में जाने के बाद आपको पूछेगी हु आर यू, आप कहेंगे माई सेल्फ XYZ एंड आई एम इंडियन, आई एम अफगानी, आई एम ब्रिटिश, आई एम अमेरिकन. व्हाट इज दैट? दैट इज योर नेशनलिटी.
नेशन बहुत बड़ी कॉन्सेप्ट है, ये पॉलिटिकल कॉन्सेप्ट आहे. स्टेट, स्टेट क्या आहे? स्टेट म्हणजे छोटी कॉन्सेप्ट. आपल्याकडे राज्य म्हटलं जातं, तुम्ही एखाद्या राज्याला सुद्धा एक देश म्हणू शकतात, पण स्टेट इज अगेन अ पॉलिटिकल कॉन्सेप्ट. आपल्याकडं एक नेशन बनण्यासाठी 27 स्टेट आहेत आपल्याकडे. US मध्ये 50 आहे. US आणि कॅनडामध्ये त्याला प्रोव्हिन्स म्हटलं जातं. आपल्याकडे जुन्या काळात त्याला प्रांत म्हणायचे. प्रांत आपल्याकडे 27, अमेरिकेमध्ये 50, रशियामध्ये एवढे, चीनमध्ये तेवढे. तर असे स्टेट मिळून एक राज्य देश बनत असतो किंवा नेशन बनत असते. एक कंट्री करके याती है कंट्री, कि नेशन पॉलिटिकल है, स्टेट पॉलिटिकल है. तो कंट्री जो कहते हैं कि इंडिया इज अ कंट्री, तो कंट्री ही कॉन्सेप्ट पूर्णपणे भौगोलिक, जिओग्राफिक. टू विच कंट्री यू बिलॉंग? यू सेड आय एम इंडियन. मला लगेच कळेल की ओके, इंडियन ट्रॉपिकल क्लायमेट असेल, टेम्परेचर खूप जास्त असेल. वाव, व्हॉट इज हिमालया, व्हॉट इज थार डेझर्ट, चेरापुंजी, मौसमराम, ईस्टर्न घाट, वेस्टर्न घाट. आय लव युअर कंट्री. दैट मीन्स यू लव माय कंट्री जियोग्राफिकली. मैंने कहा आई लव युअर नेशन, दैट मीन्स यू लव माय कंट्री पॉलिटिकली, बिकॉज वी आर द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. कितना ईजी है देखिए. निषेध आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, आरक्षण भेटलंच पाहिजे. व्हॉट दे आर डूइंग? दे आर प्रोटेस्टिंग. हमारी मांगे पूरी करो. पूरा अधिकार इन लोगों को ये करने का पूरी तरीके से होना चाहिए. और यही चीजें फिर सोशल मूवमेंट होंगी, फिर सामाजिक चळवळ होतील, मग सामूहिक कृती होईल, शेवटी काय होईल? मग क्रांती, जो लाई थी कार्ल मार्क्सने. क्रांती जो लाई थी स्टॅलिन ने, बोल्शेविक रिव्होल्यूशन. क्रांती. एक माणूस, 2 माणूस, 10 लोक, 100 लोक, 1000, संपूर्ण समाज, संपूर्ण राज्य, पूर्ण देश. आणि देशाने सगळंच बदलून टाकलं. मग काय झालंय? सोशल रिव्होल्यूशन. आता तुम्ही विचार करा, जर महिलांना आरक्षणाचं बिल पास झालं भारतामध्ये 1996 पासून, हे बिल पेंडिंग, म्हणजे जवळजवळ तुम्ही आता समजा की त्याला 28 वर्ष झालेले या बिलाला ऑलरेडी. त्या राज्यसभेत, लोकसभेत बिचारी इकडून फेकलं तिकडं, तिकडून फेकलं इकडं, अशी त्याची गंमत चालू. आता हे बिल जर पास झालं, खूप लोकांची इच्छा होती, खूप महिलांनी प्रोटेस्ट केले, आंदोलन केले, सामाजिक कृती केली आपण, आणि शेवटी हे बिल जर पास झालं तर काय येणार आहे समाजामध्ये? सामाजिक क्रांती. भारतातल्या 33% महिलांना राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेमध्ये डायरेक्ट 33% आरक्षण. महिला पॉलिटिकली इंडिपेंडेंट. बघा किती मोठी सामाजिक क्रांती झाली. पार्लियामेंट में भी परसों के दिन बहस थी, डिस्कशन चल रहा था इस बिल के ऊपर. तिथं हा वर्ड वापरला गेला आहे, सोशल रिव्होल्यूशन. दिस बिल विल कॉज अ सोशल रिव्होल्यूशन इन इंडिया. हे बिल जर पास झालं तर भारतामध्ये सामाजिक क्रांती होईल. बघा किती इझी. बघा, सो राजकारण एंड समाज दोनों भी एकदम जय विगो की दोस्ती अपने देश में. ना समाज के बिना राजकारण, ना राजकारण के बिना समाज. आपल्या घरामध्ये सुद्धा मोदीला काही कोणी पर्सनली मोदी ओळखत नसेल, पण रोज मोदीचं एकदा तरी नाव निघतच असं. बघा, कारण आपण सुद्धा खूप त्या पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व झालो. कामधंदे सोडा आणि पॉलिटिक्सच्या गोष्टी करत बसा. 8वां पॉइंट, धर्म आणि समाज. इसको कहेंगे अंग्रेजी में हम लोग रिलीजन एंड सोसाइटी. सोशोलॉजिकल थेरीज ऑफ रिलीजन. धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत. हिच्यामध्ये आपण फेमस नाव ऐकलं कोणाचं? इमाईल दुर्खाईम. टाइप्स ऑफ रिलीजन प्रॅक्टिसेस. धार्मिक प्रथांचे प्रकार. एनिमिझम. उसके बाद मोनोइझम. एनिमिझम म्हणजे एकेश्वरवाद. मी फक्त शंकराची पूजा करतो, शंकराच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की जगामध्ये दुसरा कुठलाच देव नाही. तुम्ही म्हटले की मी शंकराची पूजा करतो आणि मी कृष्णाची पूजा करतो, म्हणजे तू काय करतो मित्र? तू दोनों तीनों को फॉलो कर रहा था. किधर गए हो? एनिमिझम, अद्वैतवाद, अंग्रेजी में पढ़ेंगे हम लोग. एनिमिझम, मोनोइझम, प्लुरलिझम. तुम्ही म्हटले की मी तर सगळ्याच देवांना मानतो, तो प्लुरलिझम आहे. मान भाई, सभी को मान. सेक्ट्स आते हैं. जसं तुम्ही म्हटलं तर धर्मात सुद्धा क्लासिफिकेशन आहे का? तिथं गती स्तरीकरण झालंय का? बट ऑब्वियस. हिंदू धर्म, शैवायत, वैष्णवायत. आपल्याकडे दोनच देव लोकांची पूजा केली जाते. एक आहे शैवायत, की मी शिवाची पूजा करन. दुसरा आहे वैष्णवायत, ये राधे राधे,
बोला राम कृष्ण हरी, ये वर्ड्स आपने सुने होंगे, राधे राधे, जय श्री कृष्णा, खूब लोग बोलतात। ये कृष्णा को फॉलो करते हैं और बच्ची कुची जो पब्लिक है वो शक्तिज्म है, फिर शक्तिज्म यानी ये जय माता दी, जागरण गोंधल रखेगा, ये माता का भंडारा लगाएगा, लोगों को खाना खिलाएगा, तीनों में डिवाइड हो गया तेरा हिंदुइज्म। तू गया जैन के पास, जैन भी दो लोगों में डिवाइड है, एक श्वेतांबर जो हमेशा सफेद कपड़े पहने रहते हैं, और दूसरा ते दिगंबर हु यूज टू मूव कम्प्लिटली निकेड, पूर्णपणे निकेड असतं, त्यांच्या अंगावर एकही कपडा नसतो। तुम्ही इस्लाममध्ये गेले शिया और सुन्नी, तुम्ही ख्रिश्चनमध्ये गेले, ख्रिश्चन में आप लोगों का कैथोलिक और प्रोटेस्टेंट, तुम्ही शिखांमध्ये गेले, शिखांमध्ये निर्गुण और सगुण। देखो हर धर्म बटा हुआ है। तुम्ही बुद्धिज्म मध्ये गेले, महायान, हीनयान, वज्रयान। व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस इज द सेक्स। एक धर्म सगळ्यांना पटला, पण मला वाटलं की या धर्मातल्या या गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहे, मी काही त्या फॉलो करणार नाही, माझ्या फॉलोअरची संख्या वाढली, मी स्वतःचा एक पंथ उघडा करून टाकला। अघोरी आपने नाम सुना होगा, वो एक अलग सेक्ट है, वो तो एक्सट्रीम है फिर हिंदुइज्म का। आधुनिक समाजातील धर्म, रिलीजन इन मॉडर्न सोसायटी, रिलीजन एंड सायन्स, बड़ा अच्छी चीज है ये रिलीजन एंड सायन्स। बिना धर्माचा, बिना विज्ञानाचा धर्मच असू शकत नाही, माझं तर वैयक्तिक मत आहे एकदम, की द रिलीजन विदाउट सायन्स इज नो रिलीजन ॲट ऑल। रिमेंबर द लॉर्ड बुद्ध, बुद्धा भारतातले सगळ्यात पहिले सोशल सायंटिस्ट। तुम्ही म्हटले की सर कार्ल वगैरे ठीक आहे, पण आपल्याकडे समाजाची गोष्ट कोणी केली होती, सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट केली लॉर्ड बुद्ध, महावीरांनी। ह्या लोकांनी तर वेगळाच समाज तयार केला होता, की अगोदर तुला एकच ऑप्शन होता हिंदुइझमचं, तिच्यामध्ये कर्मकांड वाढले, शूद्र म्हटलं आम्हाला राहायचं नाही, मग बुद्ध म्हटलं चला या माझ्या माग, आपण बुद्धिझम स्वीकार करू, जो पूर्णपणे हिंदुइझमच्या ऑपोजिट। हिंदुइझममध्ये व्हायलन्स आहे, आपला पहिला प्रिन्सिपल अहिंसा परमो धर्म, नॉन व्हायलेंस। वैश्य लोगों ने कहा अरे यार ये बहुत टैक्स देना पड़ता है, यहाँ पे बिजनेस भी नहीं हो रहा यहाँ पे, तो महावीर ने कहा ओके डोंट वरी फॉलो मी, कर्ज घ्या, कर्ज द्या, बिझनेससाठी सगळं चालतं, फक्त नॉन व्हायलन्स, अहिंसा एवढी ठेवा की शेतीच करू नका। त्याच्यामुळे जैन धर्मात कुठलाच शेतकरी नाही, जेवढी बिझनेसमॅन आहे सगळे जैनमध्ये चालले गेले, हे 3000 वर्षापूर्वी झालेलं आहे। हाऊ, बिकॉज दे फाउंड सायन्स ओवर। आंबेडकरांनी हिंदू धर्माचा क्या त्याग केला, 1932 मध्ये येवल्याच्या सभेत आंबेडकर म्हटले होते, दो आय हॅव बॉर्न ॲज अ हिंदू आय विल नॉट डाय ॲज अ हिंदू। मी हिंदू म्हणून जन्माला जरी आलो असतो तर मी हिंदू म्हणून मरणार नाही। अँड अल्टिमेटली ही डाईड ॲज अ बुद्धिस्ट पर्सन। व्हाय, बिकॉज ही फाउंड विज्ञान ओव्हर देम। तुम्ही कुंकू लावता, तुम्ही हातात कडे घालता, तुम्ही मेहंदी लावता, तुम्ही केस बांधता, तुम्ही अलंकार लावता, तुम्ही पायात जोडवे घालता, काय आहे? तुम्ही म्हटलं सरी परंपरा आहे आपली, ट्रॅडिशनल। मी म्हणेन तू नुसतं घालतोस ते की त्यात काही लॉजिक पण आहे, मग तू म्हणजे नाही सर लॉजिक आहे तिच्यामध्ये। पायात जोडवे घालण्यामागं काय लॉजिक आहे? लग्न झाल्यावरच कुंकू काय लावलं जातं, ही आपण मेहंदी का लावत असतो, बायका का बांगड्या घालतात, पुरुष बांगड्यानी घालतात, कडे का घालतात, याच्यामागं काही लॉजिक आहे की असंच करतो आपण? याच्यामागं सायन्स आहे, तुम्हाला नसेल माहिती, मला माहिती आहे। त्याच्यामुळे हिंदू धर्म हा पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे असं तुम्ही समजू शकता। धर्मनिरपेक्षीकरण, सेक्युलरिज्म कहा जाएगा इसे, हिंदुइज्म में सभी चलते। त्या आपले हिंदू धर्मातच असं म्हटलं की 33 कोटी देव म्हणजे 33 प्रकारचे। ख्रिश्चॅनिटी म्हणतो एकच आहे जीसस, इस्लाम म्हणतो सगळं सोडून दे फक्त एक। मी आता हिंदू धर्मामध्ये थोड्या वेळापूर्वी म्हटलो अहम ब्रह्मास्मि, अहोम शिवम, अनल हक, मैं खुद ही भगवान। इनलाइटमेंट हो गई, लोगों ने मुझे संत का दर्जा दे दिया। आपल्या देशामध्ये जेवढी देवाची पूजा होती नाही तेवढी जास्त संतांची पूजा होते। इंदोरीकर महाराजाचं कीर्तन घ्या तुम्ही, की अभि वो बागेश्वर बाबा 5-5 लाख लोक एकाच्यात असतात मंडपात। एवढी गर्दी कुठे तिरुपतीला बी होत नसेल का? कारण लोकांना वाटतं ह्याला देव कळालेला आहे आणि हा मला समजून सांगत। संताचं तेच काम असतं, मी सामान्य माणूस, तुम्ही देव, मला काही एवढा मोठा कॉन्सेप्ट कळाला नाही, मध्ये कोण आला? संत। संत म्हटला की तो मला कळाला, मी तुला एक्सप्लेन करून सांगतो। मग आपण म्हणतो देव को हटाओ, तू ही मेरे लिए आज से देव हो चुका है। आर यू पीपल गेटिंग मी और नॉट? कळतं आहे का? लेट मी नो इन द कमेंट सेक्शन। Are you getting me or not?
Are you people getting me or not? Am I audible? Okay. Zoom. So these are the things. ऐसी बात है फिर इजी है बहुत इझी आहे नातेसंबंधांची व्यवस्था आता आपल्याकडे काय आहेच काय आपण किती नाते आपले नाते गोते आता तर त्यातलं त्यात सीझन चालू आहे नाते गोते सांगायचं मग हिच्यामध्ये तुमचं किधर गया किधर गया सिस्टीम ऑफ किनशिप फॅमिली कुटुंबाचं आपल्याकडे काय महत्व आहे कुटुंबाचं महत्व काय आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पिक्चर देखिए कभी खुशी कभी गम बागबान हम साथ साथ है सीरियल देखिए तारक मेहता का उल्टा चष्मा सगळीकडे फॅमिलीज फॅमिली हम आपके है कोण फॅमिली ही इम्पॉर्टंट आहे तुला वैयक्तिकरित्या काही कोणी ओळखत नाही तुझी किंवा माझी ओळख आपल्या कुटुंबामुळे लक्षात घे त्याच्यामुळे तू काय आहे किंवा तुझं कुटुंब काय हे समजण्याची गरजच नाही जसं तू तसं तुझं कुटुंब तू जर एखाद्या धर्माच्या बाबत एखाद्या जातीच्या बाबत मनामध्ये थोडासा द्वेष ठेवत असेल तुला ते आवडत नसेल तर ही तुझी मेंटॅलिटी नाही ती तुझ्या फॅमिलीची मेंटॅलिटी कारण तुला काही कळत नाही तुला लहानपणापासून तशी नरिशमेंट केल्या गेली नाही हे असं ते तसं तुझं डोकं ग्रास करत गेलं ते आणि जी त्याची वैचारिक गोष्ट आहे ती तू स्वतःची करून घेतली की मलाही असंच वाटतं ऐसा नहीं चलेगा बिल्कुल नहीं चलेगा फैमिली तो होनी चाहिए आपकी भी है सभी की है फैमिली फैमिली सोसाइटी का सबसे बेसिक फंक्शन यूनिट है जैसे मेरी बॉडी में सबसे बेसिक फंक्शन यूनिट क्या है आप कहेंगे सर इट्स अ सेल तो वैसे पूरे समाज में सबसे बेसिक फंक्शन यूनिट कौन सा है फॅमिली त्याच्यामुळे आपल्याकडं फॅमिलीला खूप महत्त्व आहे तुम्ही मला एखादा ऐसा मनुष्य दाखवा तुम्ही आयुष्यात पाहिलेला की त्याचे स्वतःचं कुटुंबच नाही मोगली एक मैंने नाम सुना है लग्न करायचं म्हटलं पोरगा IAS असेल तरी जाण पहिले घरचे विचारतात की पोराचे घरचे काय करतात अशाही केसेस पाहिले की पोरगा IAS आणि त्याच्या घरचे थोडेसे गरीब आहे शेती करतात हा म्हणतो की मी त्याला पोरगी देणार नाही का कारण त्याच्या घरचे असे त्याच्यामुळे तो IAS बन नाही तर IPS बन तेरा फॅमिली का बॅकग्राऊंड सबसे इम्पॉर्टंट आहे बेटा लग्न करताना पोरगा काय करतो त्याच्यापेक्षा त्याच्या घरातले काय करतात काय फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे सांग घर एक असावं लागतं हाऊस होल्ड मग घर मग तुमची फॅमिली आता तिच्यात विषय की तुमची फॅमिली कुठली तुम्ही म्हणजे काय तुमची न्यूक्लियर फॅमिली की तुमची जॉइंट फॅमिली जैसे मेरा घर है मेरे घर में हम सब साथ रहते हैं 8 लोगों का फैमिली हमारा माँ जी बाबूजी भाई वाइफ बच्चे क्योंकि हम बिलीव करते की जॉइंट फॅमिली हमारा ॲक्च्युअल इसेन्स आहे मग तुम्ही विचारलं की सर जॉईंट फॅमिली फक्त हिंदुइझममध्ये एखादा जॉईंट फॅमिली हिंदुइझममध्ये सगळ्यात जास्त मोठमोठ्या जॉईंट फॅमिली दिसतात इस्लाममध्ये ख्रिश्चॅनिटीमध्येही जॉईंट फॅमिली तुझ्या शिखिझममध्ये पण जॉईंट फॅमिली मग तू म्हटलं की जर जॉईंट फॅमिली किंवा ही कुटुंब पद्धती संयुक्त कुटुंब पद्धती फक्त भारतात आहे का तर ही भारतासोबत भारतीय सब कॉन्टिनेंटमध्ये तू पाकिस्तानात गेला ना तिथंही तुला जॉईंट फॅमिली दिसते तू बांगलादेशात गेला तिथंही दिसते तू श्रीलंकेत जाय तिथंही दिसते तिथं नेपाळमध्ये बी दिसते भूतानमध्ये बी दिसते तू म्हटलं सर अमेरिकेत तर नाही अमेरिकेमध्ये जॉईंट फॅमिलीच्या एकदम कम्प्लिटली विरुद्ध आहे न्यूक्लिअर फॅमिली लग्न कितनी इंपॉर्टंट चीज आहे युनिव्हर्सल फिनॉमिना आहे आपल्याकडे पोरगा जन्माला आला पोरगी जन्माला आली ग्रॅज्युएशन झालं आता पुढची गोष्ट काय करायची चलो लग्नासाठी मुलगा मुलगी बघा फिर कांदे पोहे चाय पीने का फ्री में कार्यक्रम होता है चलते रहता है उसमें भी 70 चीज़ें रहेंगी सबसे पहले तो मिलना भी नहीं होता है प्रोसेस किती खतरनाक एकदम SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पहिले गुण मिळून पहा भटजी करायचं तिकडे काहीतरी 36-38 पैकी काय तुम्हाला आणायचे ते आणा मग ते झालं की मग पत्रिका जोडवा पत्रिका जोडली तर मग घरी येतं कितना इम्पॉर्टंट लग्नाचे 1000 प्रकार आहे आपल्याकडे मोनोगामी आपल्याकडे मोनोगामी म्हणजे मी एका स्त्रीची लग्न करू शकतो इस्लाममध्ये पॉलिगामी म्हणजे मी एका वेळेस 4-5 स्त्रियांशी लग्न करू शकतो पॉलिअँड्री पण आहे
एक स्त्री 4-5 पुरुषांशी देखील लग्न करू शकते, जैसे द्रौपदी थी, 5 पांडव उसके हस्बैंड थे। ऐसे इंडिया में आज भी तोड़ा ट्राइब है, नॉर्थ में हिमाचल में आप लोगों को ऐसी ट्राइब दिखाई पड़ती है। फिलहाल अभी न्यूज में है सेल्फ मोनोगामी, गुजरात की एक लड़की है, उसने खुद से ही शादी कर ली। आप सोचेंगे ये क्या है, अभी ये ऐसा ही है, फिर अभी समाज है मॉडर्नाइज हो चुका है। ही मुलगी म्हटली मला काही कोणावर विश्वास नाही आहे आणि मला स्वतःचेच लग्न करायचं, तिने करून पण घेतलं। तिच्या फॅमिली मी म्हटलं की ओके सगळं तुम्हीच, वर भी तुम्ही वधू पण तुम्ही। अजीब ही किस्से ना। अभी आप कहेंगे ठीक है शादी हो गई, फिर डिवोर्स, डिवोर्स के लिए बेटा लंबा काम है। लग्न करताना तू लोकांना घरी जाऊन जाऊन बोलवतो की लग्नाला याच, लग्नाला याच, लग्नाला याच, तो जर नाही आला तर तुम्ही भांडणं करता, आणि अशा वेळेस तो लग्नाला आला आणि तू म्हटलं की ह्या लग्नाचा तर डिव्होर्स करायच्या वर्षभरानंतर, तो परत येतो म्हणतो की असं कसं काय चालन। मॅरेज इज नॉट अ कॉन्ट्रॅक्ट, मॅरेज इज नॉट अ व्यवहार। विवाह एक प्रकारचा सोहळा असतो। तू काय खाऊ समजून ठेवलाय का आज लग्न करायचं उद्या डिव्होर्स करायचा। हिंदू धर्मामध्ये सहजासहजी स्त्रीला तरी डिव्होर्स भेटत नाही। हिंदू कोड बिल इंपॉर्टंट गोष्ट आहे, आंबेडकरांचे खूप उपकार आहे स्त्रियांवर, खूप जास्त। नहीं तो इस्लाम में देखो 3 बार तलाक बोला, तलाक तलाक तलाक, चलो हो गया तलाक, उसने किधर जाना है आगे जाके, नो सिक्योरिटी। महत्वाची गोष्ट आहे बघा, किती बारीक बारीक पॉईंट सांगितले या लोकांनी। कुटुंबाचे प्रकार आणि प्रकार, जैसे हमने कहा जॉइंट फॅमिली वगैरह, उसके बाद आएगा वंश, लाइनेज अँड डिसेंट्स, पॅट्रियार्कियल सोसायटी, आपल्याकडे पितृसत्ताक आहे, समाज लैंगिक विभाजन, सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर, आपल्याकडे सगळ्यात जास्त काम कोण करतो, पुरुष करत असतो। बाईने घर सांभाळावं आणि पुरुषांनी कर्ता बनावा। असं कर्ता म्हटलं जातं, कर्ता एक शब्द आहे आपल्याकडे, कर्ता हा जनरली पुरुष असतो, कर्ती नाही आपल्याकडे। उसके बाद समकालीन ट्रेंड, कंटेम्प्रेरी ट्रेंड क्या चल रहा है, तो कंटेम्प्रेरी ट्रेंड वही है फिर वुमन इंपावरमेंट। आप खुद सिविल सर्विसेज की पढ़ाई कर रही, इतने सारे बच्चे, तुमच्यापैकी काही मुली पण आहे, तुमच्या घरच्यांनी म्हटलं की जा बिंदास्त अभ्यास कर, आम्ही आहे तुझ्या पाठीशी, तुम्ही उद्या झाले IAS, घरचे म्हणतील की आता तुम्ही काय झाले, खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले, इंडिपेंडेंट झाले। सो वुमन का आजकल वही चल रहा की इंपॉवरमेंट करो आणि इंडिपेंडेंट हो जाओ। समाजामध्ये असाही ट्रेंड आहे आधी आता की एक स्त्री आहे, खूप शिकली, मोठ्या पदावर गेली, 30-35 वर्षाची झाली, ती आपल्याकडे जनरली आता बायकांच्या मुलींच्या लग्नाचं वय चालू 24-25 ॲव्हरेज म्हणतो आपण। आपल्याकडे चाइल्ड मॅरेजेस पण होतं, अडल्ट मॅरेजेस पण होतं, बट सध्या जे वय चालू होते 25-26 तुम्ही धरून घ्या मुलींच्या लग्नाचं। ही पोरगी 35 वर्षाची झाली, आपण म्हणतो बापरे एवढी मोठी पोरगी झाली अजून लग्न नाही, आणि ती पोरगी कधीच लग्न करत नाही। आणि ती पोरगी काय म्हणते, आता मी लग्न नाही केलं पण मला आई व्हायचं आहे, मग ती काय करते एका अनाथ पोराला गोद घेऊन टाकते, त्याला सिंगल पॅरेंटिंग म्हणतो मग आपण, की मैं ही इसका बाप और मैं ही इसकी माँ और मैं इसको बड़ा करूंगा। ये थोड़ा सा इलिट फैमिलीज में देखा जा रहा है। आप क्रिकेटर हो, आप बॉलीवुड के स्टार्स हो, आप पॉलिटिशियन हो, पावर है पैसा है, तो तू कहेंगा चल मैं तो मॉडर्न ही हूँ, मेरे को कुछ लेना देना नहीं समाज में, मुझे नीचे के लोग देखते बैठेंगे शादी करो और ये करो, मैं खुद भी एक अच्छी ज़िंदगी जीऊँगा और जिसे मैं अडॉप्ट करूँगा उसे तो मुझसे बेहतर ज़िंदगी दूंगा। तो ये समकालीन ट्रेंड है। समकालीन ट्रेंड में अभी LGBT चल रहा है की आतापर्यंत स्त्री पुरुषच होते, आता यांचं म्हणणं आहे की लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रांसजेंडर, क्वेर, LGBTQ इनका क्या करना है, तो सुप्रीम कोर्ट म्हणते यांच्याबाबत सुद्धा विचार करावा लागेल, कारण स्वतंत्र हे सगळ्यांना असावं, फ्रीडम। होतं काय, तुझा समाज हळूहळू आधुनिक होतो। कशा प्रकारे, आधुनिक एक्झाम्पल, तुमच्या देशामध्ये इंटरकास्ट मॅरेजेस किती होतात, आपल्या भारतात कमी प्रमाणे 8% फक्त भारतामध्ये इंटरकास्ट मॅरेजेसचं प्रमाण, 92% आर अरेंज मॅरेजेस। पण सुप्रीम कोर्टाला विचारलं इंटरकास्ट मॅरेजेस, सुप्रीम कोर्ट म्हणते व्हायलाच पाहिजे। तुम्हाला जर समाजामध्ये मतभेद विसरवायचे असतील, समानता आणायची असेल, तर मी तर तेच म्हणेल, मी म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणतंय कि तुम्ही इंटरकास्ट मैरिज करो। उत्तर प्रदेश में जाइए, इंटरकास्ट मैरिज करने वालों को अलाउंस दिया जाता है। तमिलनाडु में जाइए, इंटरकास्ट मैरिज करने वालों की खुद गवर्नमेंट शादियां लगाती है। ये हो क्या रहा है, आप कहेंगे ऐसा तो मेरे घर पे नहीं चलेगा, आपके घर पे चले ना चले, समाज में ये चीजें चल रही है। और लास्ट पॉइंट 10th,
आधुनिक समाजातील सामाजिक बदल, अंग्रेजी में क्या दिया है इसे, अंग्रेजी में पढ़ेंगे हम लोग, सोशल चेंज इन मॉडर्न सोसाइटी, सोशोलॉजिकल थेरीज ऑफ सोशल चेंज। अगेन सेम चीज है, वापस सोसाइटी की थेरीज बताइए। पता है इमाइल दुर्खाइम ने क्या कहा, कार्ल मार्क्स ने क्या कहा, वेबर ने क्या कहा, सेम डिपेंडन्सी, बायकांची डिपेंडन्सी कमी करा, बायकांना इम्पॉवर करा, जी पुरुषावर डिपेंड राहणार नाही, तिला शिकवा, तिचं स्टेटस इम्प्रूव्ह करा, त्याच्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ, अभी मोदीजीने काय नारी शक्ती वंदन योजना 33% आरक्षण दे दो. व्हॉट यू आर डुईंग, यू आर ट्राइंग टू मेक अ डेव्हलपमेंट, सबका साथ सबका विकास, अँड व्हॉट यू आर डुईंग, यू आर रिड्युसिंग द डिपेंडन्सी ऑफ वुमेन ऑन फॅमिली. आपल्याकडे परिस्थिती वाईट नाही बरं का बायकांची, आपल्याकडे थोडीशी मानसिकता अजून ती पुरुषीच आहे, स्त्रीला काही जास्त स्कोप नसतो. एजंट्स ऑफ सोशल चेंज, समाजामध्ये तुम्हाला जर विचारलं की समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी कुठली मूलभूत गोष्ट आवश्यक आहे, तुम्ही सांगा की सर समाजामध्ये, तो कुठलाही समाज असो जगातला, कुठल्याही समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही लोकांना शिक्षण द्या. सबसे बेसिक टूल शिक्षणामुळे. तुम्ही म्हटलं काय होईल, शिक्षणामुळे माणूस रॅशनल बनतो. रॅशनल म्हणजे तर्कवादी. तुम्ही म्हटलं हिच्यात देव आहे, मी म्हटलं देव आहे तर दाखव, एक्सप्लेन इट. जसं UPSC मध्ये सगळं आहे, तू एक्सप्लेन करून सांग. जर ते माझ्या बुद्धीला पटलं तर मी हो म्हणेन, जर माझ्या बुद्धीला नाही म्हटलं तर जय महाराष्ट्र, अगला पकडो आप लोग कोई. शिक्षण द्या, विषमता कमी करा. ये एजंट्स आहे आप लोगों के. कल्चर तुमचा खूप मोठा एजंट आहे. G20 का समिट, आपण काय सुंदर प्रदर्शन केलं आपल्या समाजाचं किंवा आपल्या संस्कृतीचं. व्हॉट इज दॅट, इट्स अ सॉफ्ट पॉवर टू मेक अ सामाजिक परिवर्तन. सगळ्या लोकांनी वावा म्हटले, सगळे लोक चांगलं म्हणतात, तू जाज इसमें. म्हणजे मी आज सकाळी रिपोर्ट पाहिला, तिच्यामध्ये त्यांनी म्हटलं की त्या G20मध्ये सगळ्यात एकच टॉपिक डिस्कशनचा होता, चंद्रयान-3 मिशन, हाऊ यू लँडेड ऑन साउथ पोल ऑफ मून, हाऊ इट कुड बी पॉसिबल. मैं तो तुझे बॅकवर्ड समझता था और तू तो कितना खतरनाक सामाजिक परिवर्तन आहे तरी. महिलांचं किती मोठं कंट्रीब्युशन आहे, मिसाईल वुमेन्स, सामाजिक परिवर्तन हो रहा है. एज्युकेशन दो, गोष्टी आपोआप होत असतात. लक्षात घ्या. आता तुम्ही लहानपणापासून व्यवस्थित शिक्षण घेतलं, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, आता तुमची इच्छा आहे की शिक्षणात खरं ताकद, आता ह्याच शिक्षणाचा उपयोग करून मी IAS होईल, IPS होईल, DYSP होईल, डेप्युटी कलेक्टर होईल. व्हॉट यू आर ट्राइंग टू मेक, यू आर ट्राइंग टू मेक अ सोशल चेंजेस. तुम्ही एका टिपिकल धर्माला बिलॉंग करता, कास्टला बिलॉंग करता, तुम्ही आले महाराष्ट्रामध्ये पहिले, तुमच्या समाजाचं काय नाव होईल, तुमच्या समाजाचेच लोक तुम्हाला फॉलो करतील. म्हणजे काय होतंय, तुम्ही समाजामध्ये परिवर्तनाचे एजंट बनता, प्रतिनिधी. एज्युकेशन अँड सोशल चेंज देखो कितना इम्पॉर्टंट आहे. शिक्षण, विज्ञान आणा, डिजिटल इंडिया. भारतामध्ये इतके ऑनलाइन पेमेंट होतात. अभी इस ऑनलाइन बैच में 30-40 स्टूडेंट, सभी क्या करना है, सर UPI भेजो, सर UPI भेजो. काय जग बदललं बघा. एक समय था लोग जेब में हार्ड कैश लेके घूमते थे, फिर हार्ड कैश को रिप्लेस किया तेरे चेक ने, कि चेक बना के दो. चेक को रिप्लेस किया तेरे डेबिट कार्ड ने, कि काही चेक गरज नाही, वडा कार्ड. आणि आताची गरज आहे की काही कार्ड बिल्ड नाही, फक्त मोबाईल में सब हो जाएगा. तू नंबर भेज, मैं पैसे सेंड कर दूंगा तुझे. व्हॉट इज दिस, विज्ञान, तंत्रज्ञान. तू चंद्रावर रॉकेट पाठवलं, सक्सेसफुली उतरलं ते. व्हॉट इज दिस, टेक्नॉलॉजी. काय झाला सामाजिक बदल, किती कॉन्फिडन्स आलाय बघा. तुम्ही जा अमेरिकेमध्ये, त्यांनी विचारलं तुम्हाला की व्हॉट आर द अचिव्हमेंट्स ऑफ युअर कंट्री, तुम्ही सांगाल की वी आर एक्सपर्ट इन टेक्नॉलॉजी, रिसेंटली वी हॅव लॉन्च अवर Chandrayaan-3 ऑन द साउथ पार्ट ऑफ द मून, फर्स्ट अँड ओनली टाइम इन द वर्ल्ड. व्हॉट इज दिस, दिस इज सामाजिक चेंज. So this is all about paper 1. Tomorrow we will discuss paper 2. Total 10 points are there. परत सांगतो मी, 500 मार्काचा पेपर, खूप चांगला ऑप्शनल सब्जेक्ट आहे. 500 पैकी 2 पेपर, 250चा पेपर 1, 250चा पेपर 2. पेपर 1 मध्ये समाजशास्त्राची मूलभूत तत्वे, मूलभूत म्हणजे सगळं फंडामेंटल. पहिला पॉईंट शिस्त, दुसरा पॉईंट समाजशास्त्राचं विज्ञान म्हणून, तिसरा पॉईंट संशोधन पद्धती, पूर्णपणे टेक्निकल.
एकदा वाच, दोनदा वाच, डोक्यामध्ये रिटेन होऊन जाईल, एक्झाममध्ये प्रश्नाला लिहून काढ, काहीच पुढचा मागचा विचार करू नको. चौथा पॉईंट सबसे इम्पॉर्टंट, थिंकर्स. तुझा अर्धा पेपर या चौथ्या टॉपिकवर असणार आहे, हे तू आताच डोक्यात घाल. अभ्यास करताना कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं, इसके लिए ये लेक्चर है. ऊपर के 3 टॉपिक थोड़े से सरफेस लेवल पे पढ़ो, कहीं टेंशन घेऊ नका, इसे अच्छे से पढ़िए. ऑलरेडी 4-5 लोग देखे रखे. स्ट्रॅटिफिकेशन, गतिशीलता, स्तरीकरण. स्तरीकरण म्हणजे तुम्ही समजून घ्या आता सगळे स्तर आहे, धर्मात स्तर, जाती स्तर, पोट जात, ही जात, ती जात. कामे आणि आर्थिक जीवन. आर्थिक जीवन म्हणजे परत तेच काम आहे. वैश्याने काम करत राहतात, टॅक्स देत राहतात. शूद्राने काय करायचं, काही नाही, फक्त 3 वर्णांची सेवा करायची. राजकारण आणि समाज, फेवरेट टॉपिक आहे अपना. पॉलिटिक्स, बिना पॉलिटिक्स के काम होता ही नाही. घरात बसल्या बसल्या चर्चा चालू असते लोकांची की ह्या वेळेस कोण. एकदम घरातला विषय आपल्या, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. धर्म आणि समाज, कितना भारी चीज. बाबा लोग, गॉडमॅन्स का ट्रेंड चल रहा अभी, गॉडमॅन, की देवाकडे नको जाऊ, तू मेरे पास आ. मैं बागेश्वर बाबा है, मैं ये है, मैं वो है, मैं तुझे बताऊंगा क्या क्या चल रहा है. धर्म आणि समाज. इसमें से बहुत से बाबा फ्रॉड भी रहते हैं. भारतामध्ये चांगले चांगले लीडर झाले म्हणजे फिलॉसॉफिकली तर मी म्हणेन म्हणजे भारतासारखे लोकच नाही कुठं. जहाँ तक मैंने अपने देश को जाना ना, यू आर लिटरली इनक्रेडिबल. इनक्रेडिबल काम आहे. खूप छान. ऑप्शन्स किती आपल्याकडे. हे नाही आवडलं तो धर्म घे, तो नाही आवडला हा घे, ही जात नाही आवडली ती घे. ऑप्शनच ऑप्शन आहे. नातेसंबंध, कुटुंब, लग्न, घर, कुटुंबाचे प्रकार, और लास्ट में आएगा ये सब हो गया. आता तू सांग की तुझ्या समाजामध्ये कशा प्रकारे आधुनिकता झालेली. म्हणजे आधुनिकतेमध्ये तू शिक्षणाचं एक सांग, विज्ञान सांग, तंत्रज्ञान सांग, सामाजिक बदल. जसे मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिले वेगवेगळे, द सेम काइंड ऑफ एक्झाम्पल यू हॅव टू पुट इन युअर आन्सर. गुड मार्क्स यू कॅन गेट व्हेरी इझी, very interesting and very lucid. Now you people take a time of 2 minutes, all Zoom and all people join from our application. If you have any doubt, question, query, please get it clear. Quick.